अच्छा. त्याच्या मला पूर्ण संपूर्ण माहित नाही अजून, तर तुम्हाला बिलकुल सांगा ना बिलकुल मला. मी सांगते तुम्हाला की जसं तुम्ही विचारलं की हे बघा याच्यामध्ये नेक्स्ट कलेक्शन आहे प्लेन आणि सोबर कलेक्शन आहे सर. तुम्ही हा चेक बरोबर. करत आहात पूर्ण यामध्ये स्टोन वर्कचं काम आहे. हे तुम्ही 25 ते 3000 ची एक घेतली, हो. पण तिच्या मागे मला प्रॉफिट कसं काढावं, कारण इतके महाग साडी कोणी घेत नाही आज. बिलकुल बिलकुल बघा जे बॅक साईडला तुम्ही डमीला वेअर केलेलं बघू शकता. तिघं पॅटर्न जे आहेत तिघं वेगळेच आहेत आणि तिघांचं जे पॅटर्न वेगळं आणि प्लेन सुंदरसे हे कलेक्शन आहे. एक कलर घेऊन जाऊ शकता. म्हणजे तुमच्या जवळ ही याच्यात क्वांटिटी पण भेटून जाईल का? बिलकुल एका कलर मध्ये आपल्याकडे क्वांटिटीची पण डिझाईन्स या ठिकाणी अवेलेबल असते, तर तुम्ही घेऊ शकता. ताई, हा बोला. मला हे ना माझ्या शॉप मध्ये हँडवर्क साडीचे कलेक्शन ठेवायचे होते, हम्म. पण मला ते हँडवर्क साडी बद्दल आहे ना काही माहिती नाही. त्याच्यात कसे कलेक्शन ठेवायचे, प्रॉफिट मार्जिन काय लावायचं, कोणत्या ग्राहकांना ह्या साड्या विकायचे, अच्छा. त्याच्या मला पूर्ण संपूर्ण माहित नाही अजून, तर तुम्हाला बिलकुल सांगा ना बिलकुल मला. मी सांगते तुम्हाला की जसं तुम्ही विचारलं की हँडवर्क साड्यांमध्ये कशा प्रकारचं म्हणजे डिझाईन येते किंवा प्रकार येतात हे तुम्हाला माहिती नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला फॅब्रिक कडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं मी बरोबर. तुम्हाला दाखवते फॅन्सी फॅब्रिक आहे. आपण हे फॅन्डी मटेरियल आहे. हा. तर फॅन्डी मटेरियल वर ही डिझाईन तुम्ही चेक करत आहात. प्रॉपर हँडवर्कचं यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे. यामध्ये मल्टी कलरचं सिक्वेन्स आहे. आपण व्हाईट कलरचे जे सिक्वेन्स बघतो ना त्या व्यतिरिक्त या ठिकाणी मल्टी कलरचं सिक्वेन्सचं काम आहे. प्रॉपर यामध्ये मोतीचं सुद्धा काम आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला इथे जे आहे ना कट बॉर्डरची डिझाईन मिळणार आहे. तुम्ही बघत आहात यामध्ये स्टोन वर्कचं काम केलेलं आहे. अगदी सुंदर आहे आणि हे सर्व काम एकदम बारकाईने हँडने म्हणजे की हाताने काम केलेलं असतं. हातामागाचं काम आहे हे. तर यामध्ये तुम्ही डिझाईन्स पूर्ण बघत आहात. हा पदर असणार आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही जो कपडा आहे जो फॅब्रिक आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर तुम्ही कुठली डिझाईन आणि कशा पद्धतीची तुमच्या ग्राहकांना तुम्ही देत आहात हे पण महत्वाचं असणार आहे. याच्यामध्ये आपण ब्लाऊज सुद्धा बघूया आणि कसं असं ना हँडवर्कच्या ज्या साड्या आहेत ना सर त्याच्यामध्ये आपल्याला असे ब्लाऊज जे आहेत ना त्याच्यामध्ये पॅटर्न्स बनवलेले असतात. यामध्ये तुम्ही बघत आहात बॅक आणि फ्रंट दोघं साईडचं तुम्हाला या ठिकाणी जे आहे नेक पॅटर्न दिलेला आहे आणि ते स्लीवचं सुद्धा तुम्हाला पॅटर्न्स मिळणार आहे. म्हणजे की एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आत्ताच्या जनरेशनला जे एकदम ट्रेंडिंग जे फॅब्रिक चालतात जसं जिमिचू आहे, बर्बरी सिल्क आहे, फॅन्डी आहे, अशा ज्या युनिक आणि वेगळे जे फॅब्रिक आहे ते जास्त डिमांड मध्ये असतं. तर तुम्ही हे सगळे फॅब्रिक ठेवून आपल्या हँडवर्कच्या साड्या ज्या आहेत ना त्या आपल्या ग्राहकांना तुम्ही देऊ शकता. हे बघा याच्यामध्ये नेक्स्ट कलेक्शन आहे प्लेन आणि सोबर कलेक्शन आहे सर. तुम्ही हा चेक बरोबर. करत आहात पूर्ण यामध्ये स्टोन वर्कचं काम आहे. हे तुम्ही फिनिशिंग बघत आहात प्रॉपर हाताने केलेलं आहे म्हणून ही एकदम सुंदरशी ही फिनिशिंग तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि याच्यावर जे डिझाईन बनवलेलं आहे ते डिझाईन सुद्धा हाताने केलेलं असणार आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला कट बॉर्डरचं डिझाईन मिळणार आहे. इथे पॅचेस या साडीमध्ये बसवलेले आहेत बघा मॅच म्हणजे वाईन कलरची जी साडी आहे आपल्याकडे या ठिकाणी त्या सेम कलरचं तुम्हाला या ठिकाणी फुलाचं जे पॅच बसवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे जे डिझाईन्स आहे प्रॉपर तुम्हाला एकदम सुंदरसं जसं म्हणजे की एकदम छपाई केलेली असेल असं वाटत आहे पण ही प्रॉपर हँडने हाताने केलेलं हे काम असणार आहे. तर तुम्ही हे साडीचं सुद्धा लुक बघू शकता. पार्टीवेअर कलेक्शन आहे आणि ह्या साड्या आता लग्नाच्या सीझन मध्ये जास्त विकल्याही जात आहे आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वाढवतील. पण ताई या साड्यांमध्ये हे ना बाहेर बघितले की 3000 2500 या प्राइस मध्ये साडी मिळते. हो पण बरोबर आहे. याच्यामध्ये कसं प्रॉफिट कसं काढायचं मला ते समजत नाही. कारण समजून घ्या मी ही साडी 25 ते 3000 ची एक घेतली, पण तिच्या मागे मला प्रॉफिट कसं काढावं, कारण इतके महाग साडी कोणी घेत नाही आज. बिलकुल बिलकुल बघा जे ग्राहक असतात ना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात. कोणी बरोबर. एखादा ग्राहक येईल आपल्याला म्हणेल की आम्हाला स्वस्तात द्या पण त्यांना स्वस्तामध्ये प्रॉपर आपण क्वालिटी किंवा रेंज नाही देऊ शकत. आणि एखादा ग्राहक येईल ते म्हणेल की आम्हाला रेंजचा इश्यू नाही प्राइस असली चालेल पण त्यांना क्वालिटी चांगली लागत असते. तर तुम्ही प्राइस कडे लक्ष देऊ नका. तुम्ही त्यांना फॅब्रिक चांगलं दिलं तर नेक्स्ट पुढच्या वेळेस तुमच्याकडे ग्राहक नक्कीच येईल. कारण की आता लग्नाचे सीझन आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये अशा साड्या जास्त विकल्या जातात सर. तर याच्यामध्ये तुम्ही आरामात मार्जिन सुद्धा कमवू शकता. हे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते ज्यामध्ये खूप सुंदरसं हँडवर्कचं काम आहे आणि हे यामध्ये तुम्हाला हँडवर्क विथ जरीचं सुद्धा काम मिळणार आहे. बघा ही साडी टू टोन मटेरियल मध्ये आहे. अगदी सुंदर म्हणजे की आता उन्हाळ्याच्या हिशोबाने टू टोन फॅब्रिक खूप जबरदस्त दिसतं आणि याचं जर तुम्हाला अजून ऑफलाईन मध्ये सेल तर होतच आहे पण जर तुम्हाला ऑनलाईन जर सेल करायचं असेल तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा सेल करू शकता. हे बघा याच्यामध्ये जे आहे ना
जरीचं काम आहे विथ यामध्ये हँडवर्कचं काम आहे. तुम्ही बघू शकता ही बॉर्डर पूर्ण जी आहे प्रॉपर हँडवर्कने आणि जरीने काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता फॅब्रिक फॅन्सी फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे. 2 टोन मटेरियल मध्ये आणि पूर्ण साडीमध्ये हँडवर्कचं तुम्हाला काम मिळणार आहे. कसं असतं ना, आपण वेगळं काहीतरी कलेक्शन ठेवलं तर ग्राहक वेगळं आणि युनिक शोधात असतात, कारण की त्यांना माहिती आहे आता फेस्टिवलचा सीझन चालू आहे, म्हणजे की लग्न सराई चालूच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही आपल्या ग्राहकांना असे वेगळे कलेक्शन देऊ शकता. बॅक साईडला तुम्ही डमीला वेअर केलेले बघू शकता. तिघं पॅटर्न जे आहेत तिघं वेगळेच आहेत आणि तिघांचं जे पॅटर्न वेगळं आणि प्लेन सुंदरसं हे कलेक्शन आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या दुकानात आपल्या डमी उभ्या करून साड्यांचे सॅम्पल्स जेवढे असतील तेवढे 2-4 तुम्ही लावू शकता, बरोबर. जेणेकरून ग्राहकांचं अट्रॅक्शन जास्तीत जास्त वाढत असतं. कारण की इथे पण जेव्हा ग्राहक येतात ना, तेव्हा स्टार्टिंगला ग्राहक इथे थांबतात. इथे थांबण्याचं रिझन हेच आहे की त्याचा जो लुक आहे प्रॉपर, त्याच्यावरचं जे काम आहे तो लुक एकदम प्रॉपर कस्टमरांना दिसत असतो. मग कस्टमर म्हणतात की ही साडी खूप छान आहे, एकदम ट्रेंडिंग मध्ये आहे, तर आम्हाला देऊन टाका. म्हणून तुम्हाला सांगते युनिक आणि वेगळे कलेक्शन ठेवा, कारण की हँडवर्क साड्या आता सीझन प्रमाणे जास्त चालत आहे. म्हणून यामध्ये तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते. पूर्ण हेवी साडी असणार आहे ही. आणि आता जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेल करू शकता सर. मीशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा तुम्ही ही साडीचा कपडा कोणता आहे? हा वेगळाच दिसतोय मला. ही आपल्याला फॅन्डी फॅब्रिक मध्ये मिळणार आहे. याच्यावर शाईन तुम्ही बघत आहात, खूप सुंदर आहे. प्लेन मध्ये आहे आणि पूर्ण जे आहे ना स्टोन वर्कचं काम याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. मोठे मोठे यामध्ये स्टोन वापरलेले आहेत. आता अशा साड्या मोस्टली कुठे ग्राहकांनी किंवा कोणी बघितल्या सुद्धा नसतील, पण या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पॅटर्न्स मध्ये या ठिकाणी जे आहे पॅचेस बसवलेले आहेत. तुम्ही बघत आहात मल्टी कलर मध्ये. पण ताई हे निघणार नाही काय? नाही सर, ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या घरी वॉश करण्याच्या नाहीयेत, आपल्याला ह्या ड्राय क्लीनला देणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता या साडीचा प्रॉपर लुक किती सुंदर आहे. स्पेशल हळदीसाठी सुद्धा तुम्ही क्वांटिटी मध्ये एक कलर घेऊन जाऊ शकता. म्हणजे तुमच्या जवळ ही याच्यात क्वांटिटी पण भेटून जाईल का? बिलकुल, एका कलर मध्ये आपल्याकडे क्वांटिटीची पण डिझाईन्स या ठिकाणी अवेलेबल असते, तर तुम्ही घेऊ शकता. कारण की या ठिकाणातून वेगवेगळ्या स्टेट वरून ग्राहक येत असतात सर, तर त्या हिशोबाने आम्हाला कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा याचा लुक अगदी प्रॉपर येणार आहे आणि ब्लाउज सुद्धा यामध्ये सेम पॅटर्न खूप छान पैकी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदरसं यामध्ये पॅटर्न बनवलेलं आहे. कारण की स्टिच करताना बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येतो की बॅक साइड कोणती घ्यायची आणि फ्रंट साइड कोणती शिवायची, तर त्यामुळे या ठिकाणी जे पॅटर्न आहे ते सुद्धा बनवलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया. आता थोडेसे डार्क शेड मध्ये आपण बघितले, थोडे लाईट कलर सुद्धा तुम्ही आपल्या दुकानात ठेवा सर, जेणेकरून ग्राहक लाईट कलर सुद्धा मागतील. लाईट कलर मध्ये जो कलर तुम्ही बघत आहात अगदी सुंदर, म्हणजे की एकदम रिच कलर आहे. तुम्ही बघत आहात याच्यामध्ये जे मोतीचं काम आहे अगदी सुंदर, तुम्हाला मॅचिंग म्हणजे की टोन टू टोन जे आहे यामध्ये हँडवर्कचं काम, तुम्हाला मोतीचं काम मिळणार आहे आणि सिक्वेन्सचे मॅचिंग सिक्वेन्स यामध्ये काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर या ठिकाणी फिनिशिंग मध्ये तुम्हाला प्रत्येक साडी आणि प्रत्येक प्रॉडक्ट दिलं जातं. तुम्ही या साडीचा लुक बघत आहात, तर तुम्ही जर घरी बसल्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला वाटतंय की ऑफलाईनच्या व्यतिरिक्त जर आम्ही ऑनलाईन सेल करू शकतो, तर तुम्ही इंस्टाग्रामवर रील स्टोरी बनवून सुद्धा अपलोड करून ह्या साड्या सेल करू शकता. याच्यात खूप जास्त बेनिफिट आहे, कारण की हँडवर्कच्या साड्या सीझन वाईज जास्त विकल्या जातात. लग्न सराई चालूच आहे, तर लग्न सराईमध्ये ह्या साड्या जास्तीत जास्त तुम्हाला सेल देऊन जातील आणि तुमचे ग्राहक सुद्धा वाढवतील. या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे सर. आपल्याकडे हँडवर्क साड्या आहेत, आपल्याकडे सिल्क साड्या आहेत, पैठणी आहे, सर्व प्रकारच्या साड्या आहे. पण हे सर्व तुम्हाला क्वांटिटी मध्ये किंवा बल्क मध्ये ऑर्डर करायचं आहे. या ठिकाणी जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी तुम्ही सेल देता. हो, जे लोक व्यवसाय करतात तर त्यांच्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये. जर बरेच लोक आउट ऑफ कंट्री मध्ये राहत असतात, त्यांनाही साड्यांचा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याकडे ती सुद्धा सुविधा आहे. आउट ऑफ कंट्री सुद्धा आपलं प्रॉडक्ट जात असतं मंडळी. जर तुम्ही कोणी विदेशातून हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्ही सुद्धा एक कपड्याचा व्यवसाय सुरू करू शकता. या ठिकाणी प्रत्येक व्हरायटीज मिळते कपड्यांमध्ये, म्हणजे ए टू झेड, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक कपड्यांची व्हरायटीज आपल्याकडे मिळत असते. तुम्ही सांगताय विदेशात पण आपला माल जातो, पण तिथून पण लोक व्हिडिओ कॉलच्या थ्रू मागवू शकता का? बिलकुल, व्हिडिओ कॉल थ्रू तुम्ही आरामात मागू शकता. म्हणजे संपूर्ण इंडियामध्ये तुम्ही एक्सपोर्ट करता, व्हिडिओ कॉलद्वारे पण तुम्ही सेल करू शकता. हो, संपूर्ण ठिकाणी आम्ही एक्सपोर्ट करत असतो. तर तुम्ही मंडळी बघू शकता या ठिकाणी ह्या साडीचा लुक आणि जे पॅटर्न बनवलेला आहे खूपच सुंदर आहे. तर मंडळी तुम्हाला ही कमी बजेटमध्ये साड्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अजमेरा फॅशनला एकदा भेट द्या.
नसेल शक्य तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलची सुविधा आहे. या ठिकाणी जर तुम्ही सुरत मध्ये आलात आणि तुम्हाला माहिती नाही की नेमकं अजमेरा फॅशन मध्ये जायचं कसं, तर तुम्हाला इथे आल्यानंतर पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा मिळत असेल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.